नमस्कार मंडळी, स्वागत आहे दिवस 12वा मध्ये 100 डेज ऑफ 100 ब्लॉग्स. आज आपण गेमिंग वगैरे बाजूला ठेवणार आहे आणि आज आपण गप्पा मारणार आहे. गप्पा म्हणजे काय नाही, तेच बोलायचं होतं की आपण लहान असतो ना, तेव्हा वाटायचं रे मला पण की 18 वर्षाचं झालं ना लय मज्जा येईल खूप. आता तर लहान आहे, 18 वर्ष झालं तर मस्त फुल फ्रीडम भेटतो, कुठे कुठे फिरायला, एकदम भारी. पण आता 18 वर्षाचं झालोय, कुठे सीईटीची एक्झाम द्या या फॉर्म फिल, डॉक्युमेंटचे साईन करा, पॅन कार्ड बनवा, अकाउंट बनवा, ड्रायव्हिंग लायसन्स बनवा, काय काय झंझट होते यार 18 वर्षामध्ये. म्हणजे कायच बोलू यार, नुसता ते फॉर्म्युलाज करा, अभ्यास करा. असं वाटतं आता लहान होतं तेच बरं होतं, उगाच मोठं झालं. खरंच यार, लय म्हणजे लय. खरंच यार, लहान होतं तेच बरं होतं. हे 18 वर्ष म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आता तर पुढे अजून होणार आहे. पहिलं वाटायचं मस्त 18 वर्षामध्ये काय काम नसणार, आरामात अभ्यास विद्या काय नसतं. इथे तर काय बाबा, म्हणजे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी विद्ये सर्व सर्व येणार आहे 18 वर्षामध्ये तुमच्या. काय 18 वर्षामध्ये आपल्याला खूप काय शिकायला भेटतं, कसं काय करायचं, कसं लाईफमध्ये पुढे मूव्ह करायचं, कोण लोक आपले आहेत कोण लोक आपले नाहीत ते समजतं आपल्याला 18 वर्षामध्ये. म्हणजे थोडं तरी येतं रे, दिमाग वेल्ली होते. बाकी काय ना, आज जरा व्लॉगसाठी गेमिंग जरा बाजूला ठेवलं आणि बोललो जरा की काय क्रेझी असतो ना आपण छोट्या असताना. तर शाळेत न जायचं असतं तर पोटात दुखायचं नाटक करायचो. मी तर पोटात दुखायचं खूप नाटक केलंय. मम्मीला सांगायचं, मम्मी आज पोटात दुखते, आज नाही जात ना मी. मम्मीला असंच बोलायचं, कारण पोटात काय एवढं आहे, ताप आला तर बघू शकतो, ताप अंग गरम आहे म्हणजे ताप आलाय. पोटात दुखायचं काय, बहाणा करायचं फक्त. मी लय बहाणा करायचो, लय हे करायचो. पण मला नंतर आता आठवतंय की तीच स्कूलची मजा आता मी मिस करतोय. खरंच यार, स्कूल म्हणजे स्कूल होती. ते 18 वर्षामध्ये पूर्ण दिमाग खराब झाला यार, ते काय बोलायचं. आणि आता हे आपण व्लॉगिंग सुरू केले, कॉन्टेंट क्रिएशन, ते एडिटिंग करा, थंबनेल बनवा, लय झंझट. पण मजा खूप येते, खरं बोलू तर. खरं बोलू तर मला खूप मजा येते याच्यात. आणि बाकी तर लाईफ तर सुरूच आहे जशी चालू आहे. आणि आणि काय नाही बोलायचं, आज थोडीच बकबक करणार आहे मी, जास्त तुम्ही बघत पण नाही. म्हणजे बोलतात ना, आपलेच नाही बघत आहे भाई, बाकी लोक सर्व म्हणजे अननोन लोक बघतायत माझे ब्लॉग, मला असं वाटतंय. कारण थोडं तर अनलाइज करून बोलू शकतो ना. म्हणजे किती आहेत माझे इंस्टामध्ये आहेत, 175च्या आसपास आहेत फॉलोअर्स. आणि व्हॉट्सअपमध्ये आहेत माझे 40 कॉन्टॅक्ट्स. म्हणजे 175 आणि 40, 8 9 10, म्हणजे 215 लोक माझ्या ओळखीचे आहेत. आणि 215 मधले मला सबस्क्रायबर किती आले, 33. ते पण अननोन आहेत हा, काय काय म्हणजे अननोन आहेत. म्हणजे काय बोलू, जे आपलेच असतात ना तेच पाठवून कुंजर गोष्टात बोलतात ना ते. मला तेच हे वाटतं. पण हो, आपण सक्सेस झालो तर बघा. बस एवढीच बकबक करायची होती. काय लोक मजाक उडवतात आपला, आता थोडा उडवते. काय होतं त्याच्याने, आपल्याला काय फरक पडतो नाही. अरे भावांनो, तुम्ही जेवढं मजाक उडवाल तेवढं मला एनर्जी येते दुसरा ब्लॉग बनवायला, एवढं लक्षात ठेवा. मला काय फरक नाही पडणार आहे. कारण मी बब्बीच्या शिव्या शिव्या खाऊन खाऊन मोठा झालोय, रिअली बोलतोय मी. बाकी काय नाही. तुमचा पण, तुम्ही पण 18 वर्ष झाले असाल तर तुमचा अनुभव काय होतोय, कसा होतोय बाकी सर्व, ते मला कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच, बाकी काय ना, आज हेच बोलायचं होतं. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टावर फॉलो करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.